एक सुबुध संगीत हवा अंधेरीचे माझे येताले देवा कोल्यांचे माझे येताले देवा अंधेरीचे माझे येताले देवा कोल्यांचे माझे येताले देवा देवा हो देवा देवा माझ्या देवा अशी देवाने केली। तर या ठिकाणी व्हेरी गुड कॅच पकडला गेला यष्टिरक्षक क्या बात है। तर आपण पाहतो या स्पर्धेतील हा कार्बल कमाल कॅच असणार आहे कारण 2 दिवसात हा सुरेख खेळ मात्र टिपला गेला। दुसरा गडी बाद होईल सातपटी संघाचा। तर पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल फक्त एक धाव या धावफलकाला लागलेले आहे। कुठेतरी चांगलीच गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहतो एनसीसी नारंगी संघाचा हा गोलंदाज मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळतो। 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला हा गोलंदाज। मात्र पॉवर प्लेचं बंधन असताना सुद्धा अप्रतिम गोलंदाजी प्रत्यक्ष या ठिकाणी करतोय। व्हेरी गुड बॉलिंग। तर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय शुभम सातपाटी संघाकडून। थोडस या ठिकाणी सातपाटी संघ मात्र थोडस दडपणाखाली खेळतोय मात्र 2 फलंदाज बाद झालेत। यावेळेस पुढील चेंडू यावेळेस मात्र एज लागली जाते आणि मात्र पुन्हा एकदा तिसरा विकेटचं पतन होताना आणि एक सुमधुर संगीत वाजताना मंदमाई शिकलेली नव्हती का न मंदमाई अडाणी होती का न मंदमाई शिकलेली नव्हती का न मंदमाई अडाणी होती का पालघरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा बुलगरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा न मंदमाई शिकलेली नव्हती का न मंदमाई अडाणी होती का न मंदमाई। तर क्या बात है। गुड लाईन आणि लेंथ वर मात्र गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहायला मिळतो। व्हेरी गुड बॉलिंग आकाश एनसीसी नारंगी संघाकडून मात्र पॉवर प्लेचं बंधन असताना व्हेरी गुड बॉलिंग करतोय। तर मात्र आपण पाहतो आतापर्यंत 3 खेळाडू मात्र डकआउट करे वापस पाठवले। आकाश नावाचा गोलंदाज आपण पाहिले तर 4 चेंडू आतापर्यंत संपले गेलेत 1 धाव मात्र या धावफलकावर। तर मात्र 5वा चेंडू या ठिकाणी पडला जाईल मात्र फलंदाज असेल जीत विनीत नावाचा फलंदाज। यावेळेस मात्र पॉइंट डिझाइन मध्ये कट केला चेंडू पाहायचा 1 धाव मात्र अर्जित केली जाईल। यावेळेस मात्र कुठेतरी 1 आकडा पुढे सरकून धावसंख्या पाहिली 2 या धावसंख्येवर अप्रतिम यावेळेस गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करतोय आकाश। व्हेरी गुड बॉलिंग आणि मात्र कुठेतरी फलंदाज यावेळेस थोडस अंडर प्रेशर मध्ये खेळताना पाहायला मिळतो। नवीन फलंदाज आपण पाहिला जीत नावाचा फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडवर। यावेळेस मात्र सुरेखरित्या सन्मान दिला चेंडूला मात्र यावेळेस डॉट चेंडू जाईल निर्धाव चेंडूची सांगता होताना अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला संतोषात येईल। तोपर्यंत जाऊया एक सुमधुर ऐकूया। बेसावची पारू नेसली गो नवा सारा बेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला। हॅलो प्लीज अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। पहिल्या षटकात फक्त 2 धावा देऊन 3 फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी आमचे गुणलेखक आमचे जोडले गेलेले आहेत अनिल चौहान आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत कारण अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली। तर पाहूया षटक क्रमांक 2 यावेळेस प्रगती पदावर असणार आहे। तर पाहायचं आहे नवीन गोलंदाज आपण पाहतो मयूर नावाचा गोलंदाज यावेळी गोलंदाजी मार्कवर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल कारण पॉवर प्लेचं बंधन असताना सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली गेली। तर प्लेयर चेंज करायचं पंचांचा विचारून घ्यायचा प्लीज डिस्कस करून घ्या। ओके सरांचा इशारा होते यावेळेस मात्र एक प्लेयर चेंज झालेला आहे।
तर यावेळेस चांगली गोलंदाजी आपण पाहिली. आकाश नावाचा गोलंदाज मात्र यशस्वी ठरला. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून आपण ज्याला या ठिकाणी म्हटलं तरी चालेल. आकाश तर एक जबरदस्त कॅच आपण पाहिला. विकेट किपर पवन यांनी तो डाईव्ह करून त्या ठिकाणी कार्बन कमाल कॅच म्हणून या स्पर्धेतला पहिला आपण पाहिला. तोच पवन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर चला सामन्याला सुरुवात करायची. लगेच आपल्याला 20 मिनिटांचा अवधी दिला गेलेला आहे. त्या 20 मिनिटांच्या आतमध्ये कुठेतरी सामने संपतील. 4 षटकं हाताळले जातील. यावेळेस पाहायचं आहे सुरेख चेंडू मात्र कट केला गेला पॉइंट रिझर्व मध्ये. तोपर्यंत एक धाव मात्र 2 फलंदाजी आतमध्ये पूर्ण करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढली गेली. आपण पाहतो धावसंख्या होती ती आता मात्र 3 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्या आहेत. तर कुठेतरी संत अशी सुरुवात थोडीशी दडपणाखाली कळते सातपाटी संघाचे फलंदाज. मात्र यावेळेस मयूर चांगली गोलंदाजी करेल असं हरकत नाही म्हणायला. कारण थोडस चला चामुंडा वॉरियर्स चिंचणी पवन सुतनवली दोन्ही संघांना या ठिकाणी येतील. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. थोडेसे चुकले. यावेळेस मात्र 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. धाव संख्या आपण पाहिली तर 4 धावा धाव पकडा लागताना. यावेळेस चला चामुंडा वॉरियर्स चिंचणी आणि पवन सुत दोन्ही संघांना या ठिकाणी येतील. आणि आपले प्लेइंग 11 संघ जे खेळाडू असतील त्यांची नावं मात्र या ठिकाणी घेऊन यायचं आहे. यावेळेस राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र लागे जाईल. पाहायचं आहे थर्ड मॅन डिझाइन मध्ये कुठलाही खिलाडी नाही परंतु 2 धावा मात्र पूर्ण केले गेला. तर या 2 धावेने आपण धावसंख्या पाहिली तर 6 या धावसंख्येवर आपण पाहतो. फाईन लेग लॉंग लेग रिजन मध्ये बाउंड्री मात्र छोटी आहे. 55 मीटरची बाउंड्री त्या ठिकाणी आहे. तर जास्तीत जास्त काल षटकार लागले होते त्या एरियामध्ये लागले गेले होते. तर आज पाहूया आपण कशा प्रकारे कालच्या दिवसात आपण पाहिले तर बरेच षटकार एनसी सफाळे संघ मात्र पुढे निघाला. अप्रतिम सामना झाला होता केलवा 11 आणि सफालेमध्ये. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयास केला मात्र गुड बॉलिंग कुठेतरी जखडण्यामध्ये कामयाब होतो गोलंदाज मात्र मयूर. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. धावसंख्या फक्त 6 या धावसंख्येवर. तर चांगली अशी गोलंदाजी होते एनसीसी संघाकडून. नारंगी मॅन फ्रॉम विराटचा हा संघ आज केलवा परिसरामध्ये या ठिकाणी खेळतो. अप्रतिम गोलंदाजी पुन्हा ब्लॉकल चेंडू मात्र फलंदाज थोडे चुकले गेले. पंच दहशत अमोल या ठिकाणी दहशत लेग बायचे संकेत येताना मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या आपण पाहिली 7 या धावसंख्येवर जाताना मात्र शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रगती पदावर आहे. अप्रतिम गोलंदाजी दोन्ही गोलंदाज मात्र पाहिले तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. मात्र फलंदाज अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका मारत नाहीये. यावेळेस मात्र सुरेखरित्या गुडलँड स्पॉटवरती चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहूया 2 षटकं संपली गेली. जाऊया एक डीजे आफ्टरला संधी देऊया. घाई करायची आहे. पंचदरोच्या 2 वेळा आपल्या त्या ठिकाणी वॉर केलं गेलं तर 3ऱ्या वेळेला आपण या ठिकाणी पॅनल्स होतील. प्लीज वारंवार आपल्याकडे सूचना आहे ते मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवतो. तर प्लीज त्या ठिकाणी 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिलेला आहे. चला नवली आणि चिंचणी संघाचे संघटक या ठिकाणी आले आहेत. तर नवली संघ फार उशिरा आलेला आहे. तर प्लीज या ठिकाणी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जिंकून घ्यायचा आहे. धीरज नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी गोलंदाजी होईल. मात्र आपण पाहतो फलंदाज यावेळेस विनीत गुड प्लेसमेंट सन्मान दिला चेंडूला. मात्र 1 धाव या ठिकाणी अर्जित केली गेली. 1 धावेने धावसंख्या पाहिली तर आता मात्र 8 या धावसंख्येवर.
तर चला या ठिकाणी दुसरा चेंडू फेकला जाईल. गोलंदाज मात्र धीरज यावेळेस पायचा आहे लॉंग रिजन मध्ये आणि एक सुरेख झेल विकेट गिरतावा एक सुमधुर संगीत हवा. कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेलाय. कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेलाय. कोणी मेले चुगली केले ना धनी महा पकडून नेलाय. कोणी मेले चुगली केले ना धनी महा पकडून. तर नवीन फलंदाज आपण पाहतो हरीश नावाचा फलंदाज. काल 2 दिवसात आपण चांगल्या पंचाच्या भूमिकेत त्यांना आज पाहिलं होतं. तोच खेळाडू मात्र आज या ठिकाणी फलंदाजी करताना नॉन स्ट्राईक इंडवर जातोय. तर पायजाय रमेश मांगेला यांच्याकडून एक सुरेख झेल मात्र या ठिकाणी टिपला गेला. तर रमेश मांगेलांचं नाव नुकताच या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलं. बराच क्रिकेट त्यांच्याशी जोडला गेलाय. क्रिकेटचा फार अनुभव त्यांच्याशी जोडला गेलेला आहे. तेच खेळाडू आज नारंगी गावातील खेळाडू आज या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. 2 झेल मात्र सुरक्षितरित्या टिपले गेले. यावेळेस पुढील चेंडू असणार आहे मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि व्यास पवन कडून एक पुन्हा एकदा सुरेख झेल फिंगरीज ऑन विकेट घेता मधुर संगीतात हवा. पायाचे बरोबरी हे आईची दादू रागो आईची दादू रागो पायाचे बरोबरी. गल्याने खातली गो गल्या खातली गो सोन्याची सोनसरी. गल्याने खातली गो गल्या खातली गो सोन्याची सोनसरी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर आपण पाहतो थोडेसे डकआउट मध्ये थोडीशी यावेळी नर्वसता पाहतो. सातपाटी संघ मात्र या ठिकाणी फक्त 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. 3रं षटक या ठिकाणी प्रगती पदावर आहे. तर कंपल्सरी आपण चेसिंग स्कोर राहणार आहे. तर 2 विकेट्स घेतलेले आहेत. 3ऱ्या विकेटसाठी हॅट्रिक असणार आहे. पायचा आहे मात्र या चेंडूवर हॅट्रिक घेतली तर आजच्या या स्पोर्ट मधून दुसरी हॅट्रिक असेल. मात्र यावेळेस सन्मान दिला चेंडूला मात्र हॅट्रिक दिलेली नाहीये. परंतु सुरेखरित्या गोठ लाईन आणि लेंथ वर गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी करताय. 3 गोलंदाज आपण पाहिले आतापर्यंत. आकाश पाहिलं, मयूर पाहिलं, धीरज. 3 गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी गोठ लाईन आणि लेंथ वर मात्र या ठिकाणी नियंत्रण ठेवून गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र आयटम ऑफ द विकेट डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल तोपर्यंत पाहायचा. एक धाव केले, दुसरे धावतायत अप्रतिम रन द बॅटिंग. 2 फलंदाजी आतमध्ये पाहायला मिळाली आणि पंच दर्शवतायत मला तर 1 शॉट. यस, तर ही आहे घारीची नजर असणारे पंच संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. जी लाईन क्रीज आहे त्याच्या बाहेर मात्र 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. मात्र एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर आता मात्र 9 धावा या धावसंख्येवर लागले गेलेले आहे. तर आता पाहायचं अप्रतिम गोलंदाज जे होते आतापर्यंत. यावेळेस मात्र पाहूया उजसच्या बाहेर जातोय. पहिला चेंडू मात्र यावेळेस दुपारच्या सत्रामध्ये पहिला वेलकम करताना मात्र अमोल या ठिकाणी दर्शवतात. खराब चेंडूचे संकेत येताना 1 धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या आपण पाहिली 10 या धावसंख्येवर. तर आता मात्र 10 या धावसंख्येवर आजच्या दिवसातील पहिला वाईट चेंडू फेकला गेला. गोलंदाज पाहिला तर धीरज नावाचा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा पाहायचं आहे पंच दर्शवतात. खराब चेंडूचे संकेत येताना माटा दिशेने गोलंदाजी होते. कारण आता कुठेतरी थोडस यावेळेस अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय की काय. कारण 2 चेंडू पर्यंत या ठिकाणी अवांतर चेंडू फेकले गेले. धावसंख्या 1 ने वाढली गेली. धावसंख्या आपण पाहतो तर 11 धावा ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी केली होती परंतु 2 चेंडू अवंतर फेकले गेले. 5 चेंडू संपले गेले. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी मात्र मोठी फटके मारावी लागते. सातपाटी संघाचे जे अवेलेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेस वेअर गुड बॉलिंगचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल तोपर्यंत जाऊया आमच्या प्रणयला संधी देऊया.
तर सुरेखरित्या मात्र या ठिकाणी अग्रसेना पुरस्कृत भव्य क्रिकेट टेनिस स्पर्धा मात्र गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी साईज्योत कला क्रीडा मंडळ सांस्कृतिक मंडळ मायक्रोपच्या वतीने या ठिकाणी भव्य दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि एक दमदार शानदार या ठिकाणी आयोजन मात्र आपण पाहतो केलवा या परिसरामध्ये। तर नवीन गोलंदाज पाहतो आपण जतीन मांगेला नावाचा एक अप्रतिम गोलंदाज मात्र यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो कुठेतरी अप्रतिम गोलंदाजी। आतापर्यंत 3 गोलंदाज आपण यशस्वी पाहिलेले आहेत मात्र शतरक्षक 7-33 गोलंदाजाला या ठिकाणी पाहायला मिळेल कारण विकेट किपर पवन आणि आपण पाहतो रमेश मांगेला यांनी 2-2 झेल टिपलेले या ठिकाणी। यावेळेस मात्र थोडं शॉट बिंदू चेंडू जातोय मात्र यस व्हेरी गुड कॅच पाहायला मिळाला डीप स्क्वेअरच्या दिशेने मात्र झेल टिपला गेला तो विकेट गिरतावा एक समुद्र संगीत आतावा आमचे गावान लोढाला हॅलो तर आदरणीय सन्माननीय हरीशजी केनी यांचं या ठिकाणी आगमन होतंय तर प्लीज आपण व्यासपीठावर बसायचंय। शब्द सुमनांनी आपलं या ठिकाणी स्वागत मंडळाच्या वतीने अप्रतिम झेल टिपला गेला मात्र एक कुठेतरी मोठा फटका पाहायला मिळाला परंतु मात्र आउट ऑफ पार करू शकले नाही त्या ठिकाणी शतरक्षक होते अप्रतिम झेल टिपला गेला। तर मात्र आता पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 गोलंदाज होते 2 गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद केला। पहिला गोलंदाज आपण पाहिला आकाश यांनी पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता आणि हा गोलंदाज आपण चौथ्या षटकाला प्रारंभ झाला आणि पहिला चेंडू फेकला गेला तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश नावाचा फलंदाज यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस मात्र चेंडू फुलटा चेंडू सेम रिप्लाय पाहायला मिळाला मात्र कुठली चुकी नाही धीरज मात्र अप्रतिम झेल टिपताना पाहायला मिळतो तर 3 खेळाडू आपण असे पाहिले पवन रमेश मांगेला आणि धीरज ज्यांनी 2-2 झेल टिपलेले आहेत अप्रतिम फिल्डिंग। तर जाऊया एक समुद्र संगीत ऐकूया 11 धावा नाही पाहिला कधी आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी तिला जंजीरा दाखवाल का ओ नाचवा बोटीनं फिरवाल का ओ नाचवा बोटीनं फिरवाल का। आलो तर धावसंख्या पाहिली फक्त 11 या धावसंख्येवर आतापर्यंत 7 विकेट डकआउट मध्ये परतलेले आहेत तर कुठेतरी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली 2 दिवसात मात्र हा संघ मात्र अप्रतिम गोलंदाजी। यावेळेस मात्र त्या ठिकाणी सुरेखरित्या फील्ड केला गेला मात्र चेंडूला स्टॉप केला गेला निर्धाव चेंडूची सांगता होताना यावेळेस 3 चेंडू संपले गेले धावसंख्या स्थिरावली फक्त 11 या धावसंख्येवर। तर सातपाटी संघ मात्र कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय कारण आता फक्त 3 चेंडू शिल्लक असतील ह्या इनिंग मधून। यावेळेस लॉ फुलटा चेंडू टीम युरीच्या दिशेने 1 बाउन्स सावकार येताना या स्क्वेअर स्ट्रोक पंचदशात 4 धावांची संख्या देताना आता मात्र कुठेतरी ह्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला। धावसंख्या 4 ने वाढली गेली धावसंख्या होईल ती 15 या धावसंख्येवर। अप्रतिम अशीच फलंदाजी आपण पहिला केली असती तर कुठेतरी यावेळेस फाटिंग स्कोर करू शकला असता सातपाटी संघ। यावेळेस मात्र सुरेखरित्या गोलंदाजी होते परंतु आता मात्र यज्ञेशच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला। यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुडल्या स्पोर्टवरती चेंडू आदळला गेला थोडासा बाउन्स होतोय चेंडू मात्र फलंदाज समजत नाही धावसंख्या मात्र स्थिर जाईल निर्धाव चेंडू मात्र फेकला गेला तर 15 या धावसंख्येवर। तर शेवटचा चेंडू असेल तर पाहायचा आहे शेवटचा चेंडू मात्र ह्या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर कुठेतरी एक सन्मान स्कोर राहील। यावेळेस मात्र पाहायचा आहे स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू मात्र जाईल सीमारेषा बार आउट ऑफ पार 6 धावा येताना एक मधुर संगीत येताना पहिल्या धाराच्या प्रेमानं साला पहिल्या धाराच्या प्रेमानं साला काळीच केलंय बात हे काळीच केलंय बात ही कोणी साथ तू पाहली तिला मावऱ्याचा लागलाय ना ही कोणी साथ तू पाहली तिला मावऱ्याचा लागलाय ना।
धावसंख्या आपण पाहिली 21 या धावसंख्येवर 22 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलं गेलं. चला लगेच क्षेत्र लावून घ्यायचंय. तर चामुंडा वॉरियर्स चिंचणी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे. तर पाहायचा आहे दोन संघादरम्यान सामना होईल. नवली आणि चिंचणीच्या दरम्यान दोन सामना होईल. तर चला चालू सामन्याकडे लगेच क्षेत्ररक्षण लावलं जाईल. चला एनसीसी नारंगी संघ दोन फलंदाज पाठवायचे. चला ऑलआउट नाही तिथे जुना बॉल ऑलआउट नाही प्लीज, नाही तर 3 धावांचं पॅनलाइज केलं जाईल. जर क्रीजवरती चेंडू पडला गेला तर 3 धावा पॅनलाइज केल्या जातील, लक्षात घ्यायचंय. चला एनसीसी नारंगी संघाकडून पहिले 2 फलंदाज आपण पाहतो. मयूर आणि आकाश नावाचे 2 फलंदाज. तो आज के दिन का पहला मैच काफी यहाँ पे तगाद में पब्लिक तो बहुत ही है, क्योंकि ये सभी दर्शकों का हम यहाँ से तहे दिल के साथ स्वागत करते हुए, जो कि आज का पहला मैच काफी देर से चालू हुआ है, लेकिन आज एनसीसी नारंगी टीम ने काफी बहुत ही बढ़िया प्रदर्शन करते हुए, और अब देखना है 22 रन का लक्ष्य यहाँ पे जरूर रखा है, जो कि 24 गेंदें आने वाली है. तो पहले गेंदबाज 7 पार्टी टीम की तरफ से, जो कि पावर प्ले ऑन रहेगा. 2 खिलाड़ी सिर्फ 30 सर्कल के बाहर. तो अब चौकी गेंदबाज मयूर यहाँ पे स्ट्राइक इन एनसीसी नारंगी की तरफ से. तो पहले गेंदबाज वयू पहले गेंदबाज, जो कि राइट ऑफ ओवर द विकेट यहाँ पे गेंदबाजी होगी. तो आकाश और मयूर 2 बल्लेबाज मैदान के अंदर. पहली गेंद राइट ऑफ ओवर द विकेट गेंदबाजी अच्छी यहाँ पे फील्डिंग जरूर सजाई, जो कि 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, जो कि लॉन्गन की दिशा में और डिब्बी की दिशा में 2 खिलाड़ी वहां पे तैनात है. तो कहीं ना कहीं फाइनल लेग रीजन की जो बाउंड्री है 55 मीटर की है, और अगर देखा जाए डीप मिडविकेट लॉन्गन क्षेत्र में देखा जाए तो 60 मीटर की बाउंड्री है. तो कहीं ना कहीं ज्यादा से ज्यादा छक्के लगाए जाएंगे, जो कि फाइनल लेग रीजन में. तो यहाँ पे अंपायर का इशारा आता हुआ संकेत मिलते हुए मैच की शुरुआत होती हुई थी. पहले गेंद इस ओवर की राइट ऑफ ओवर द विकेट, वही कि यहाँ से हल किया तो सम्मानजनक इस गेंद को जरूर खेला. अंपायर के संकेत नो बॉल के आते हुए पहले ही गेंद के ऊपर ये नो गेंद आती हुई. तो देखना है अब सलाम मुशरा लेते हुए दोनों ही अंपायर. कहीं ना कहीं नो बॉल का इशारा जरूर आता हुआ, लेकिन अब तो यहाँ पे ये फ्री हिट जारी रहेगी. पहली गेंद जो कि देखा जाए सर्कल के बाहर 3 खिलाड़ी थे, तो कहीं ना कहीं 2 खिलाड़ी आपको सर्कल के अंदर रहेंगे. स्टार्ट भी लेना है तो आपको सर्कल के अंदर से ही लेना पड़ेगा. तो आप फ्री हिट नया बल्लेबाज, जो कि आकाश के हाथ में अब बल्ला है, स्ट्राइक है. तो यहाँ पे इस गेंद के ऊपर 2 रन जरूर मिले हैं. कहीं ना कहीं फ्री हिट है. अगली गेंद इस ओवर के, और ये इस गेंद को खेल दिया है. देखना है गेंद जा रही है डीप की दिशा में, लेकिन अच्छी वहां पे प्रयास जरूर फील्डिंग किया. थ्रो आती तब तक सिंगल दोनों ही बल्लेबाजों के बीच पूरा हुआ. तो इस सिंगल के साथ स्कोर बोर्ड आगे पहुंचा हुआ. 3 रन यहाँ पे स्कोर पर लगते हुए कहीं ना कहीं एक गेंद खत्म हो चुकी है. पहली गेंद काफी खराब गेंदबाजी हुई थी, जो कि
आपने जो कि क्रिकेट में जो रूल्स होते हैं उनको फॉलो करना यहाँ पे जरूरतमंद होता है अगले गेंद की। और यहाँ पे पटकी हुई गेंद, लाजवाब गेंदबाजी, तो अब ये गेंद डॉट गेंद जाती हुई कहीं ना कहीं मनोबल बढ़ाएगा इस गेंद के ऊपर। गेंदबाज अपना ऐसी गेंदबाजी करनी होगी। कम टारगेट आपने बहुत ही दिया है क्योंकि 22 रन का छोटा सा लक्ष्य, जो कि एनसीसी नारंगी की टीम काफी बहुत ही टीम कहलाती है, जो कि विरार के यहाँ से खेलने वाली ये बहुत बड़ी टीम है। यह फुल टच गेंद और देखना है, हवाई स्ट्रोक जरूर है, मिस टाइम स्ट्रोक हुआ था, कोई गलती नहीं। यहाँ पे पहला विकेट गिरता हुआ, तो विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत आता हुआ। हेलो, तो अब बड़ा नाम, बड़ा बल्लेबाज, जो कि पहले ही देखा था अच्छी फील्डिंग उन्होंने की थी, रमेश मांगेला। अब मैदान के अंदर जाते हुए काफी बहुत ही मैच जिन्होंने जिताए थे वही बल्लेबाज आज यहाँ पे साई जोत मैदान पे दिखाई दे रहा है। काफी अनुभव उनके साथ जरूर जुड़ा है क्रिकेट के माध्यम से, तो आज उनको वो पार खेलनी होगी। अच्छी पार है, कम टारगेट है, तो अब देखना है इस गेंद के ऊपर सफलता हाथ लगी है। बैक टू बैक 2 गेंदें अब यहाँ पे डॉट जरूर गई है, तो अब बल्लेबाज जो कि आकाश, तो ये शॉट ऑफ रन गेंद देखना है वहां पे। अब ये अंपायर के संकेत मिलते हुए वाइड का इशारा आता हुआ 1 रन अतिरिक्त रन मिलेगा यहाँ पे, तो 1 रन की बढ़ोतरी होती, स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 4 रन ऑन द बोर्ड। कहीं ना कहीं खराब गेंदबाजी, दिशाहीन गेंदबाजी, इस ओवर में अब तक 2 वाइट गेंदे फेंक चुके हैं। कहीं ना कहीं वयू यहां से खराब गेंदबाजी करते हुए अंपायर का इशारा वहां से 1 वार्न, तो यहाँ पे आपको वार्न किया गया है। एक बार 1 बाउंस हो चुका है। ये दूसरी गेंद, भटकी हुई गेंद देखना है, वहां पे कवर रीजन में अच्छी तरह से कैच लपकने में कामयाब। यहाँ पे दूसरी विकेट का पतन होता हुआ, तो विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत आता हुआ। अब सगलन लई भारी, अब सगलन लई भारी, करतो मेहनत जीवा परी, देऊन भरोसा देवावरी। अब अब सगलन लई भारी, अब सगलन लई भारी। तो यहाँ पे स्कोर बोर्ड की बात की जाए, स्कोर बोर्ड पे लगते हुए आप 4 रन, जो कि 2 विकेट के नुकसान पे जतिन नया बल्लेबाज, जतिन मैदान के अंदर जहाँ पे जाते हुए, लेकिन काफी बड़ा नाम, बड़ा क्रिकेटर आपको देखने को मिला रमेश मांगेला के माध्यम से। वहां पे बल्लेबाजी करते हुआ यहाँ पे दिखाई देगा, जो कि स्ट्राइक अब उनके पास आएगी, तो कहीं ना कहीं यहाँ पे दर्शकों का मनोरंजन जरूर होगा, क्योंकि ये बल्लेबाज काफी बड़ा नाम है, अच्छी बल्लेबाजी करते हुए ये नजर आता है। आज कैसी बल्लेबाजी करेंगे वो देखने वाली बात है, लेकिन गेंदबाज अब वयू यहाँ पे राइट अमोर द विकेट गेंदबाजी करता हुआ। ये शॉट ऑफ रन गेंद थी, गेंद को खेला पॉइंट जोन में देखना है, वहां पे मिस फील्ड आखिरी मोमेंट में वहां पे स्टॉप कर दिया, लेकिन तब तक 2 रन दोनों बल्लेबाजों के बीच पूरे होते हुए इस 2 रन के साथ यहाँ पे रमेश मांगेला अपना खाता खोलते हुए, तो अब 2 रन की बढ़ोतरी होती हुई स्कोर पर आगे पहुंचा हुआ 6 रन ऑन द बोर्ड, 6 रन ऑन द बोर्ड यहाँ पे लगते हुए। कहीं ना कहीं आखिरी गेंद इस ओवर की, जो कि पावर प्ले ऑन है, तो कहीं ना कहीं अब रमेश मांगेला के बैट से, बल्ले से वहां पे बड़ा स्ट्रोक देखने को मिलेगा। यह शॉट ऑफ रन गेंद थी, गेंद को स्ट्रेट डाउन जरूर किया है, वहां पे भाग की यहाँ पे आती हुई, और देखना ये चौका, ये है बड़े खिलाड़ी की निशानी, ये चौका लगता हुआ एक सुमधुर सॉन्ग आता हुआ। किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा।
आपण पाहतो आपण आताच मी म्हटलं होतं रमेश मांगेला एक मोठा खेळाडू म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर एक चौकार मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या 4 धावांनी आपण धावसंख्या पाहिली तर 10 या धावसंख्येवर. तर अप्रतिम फलंदाजी होईल कारण पहिलं षटक हाताला गेलं पॉवर प्ले ऑन असताना मात्र 10 धावा यावेळेस धाव करायला लागताना 2 मात्र आपण पाहतो 2 फलंदाज या ठिकाणी तंबूमध्ये परतले गेले. एनसीसी नारंगी संघाचे पहिला मात्र पाहिलं तर मयूर आणि नंतर आपण पाहतो आकाश असे 2 फलंदाज मात्र बाद झाले. परंतु आता नवीन गोलंदाजी मार्कवर येईल. चला गोलंदाज आपण रूल्स फॉलो करायचं कॅप काढावे लागेल. तर यावेळेस पंचाने दक्षता घ्यायची. तर इग्निश मात्र यावेळेस गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मात्र पहिला चेंडू पडला जाईल. यावेळेस मात्र स्ट्रेट डाव केला गेला. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू धावतोय क्षेत्ररक्षक परंतु एक धाव यावेळेस पूर्ण केली गेली. यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते कारण आपण पाहतो समीर मात्र त्या ठिकाणी फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक इनवर पाहिला तर रमेश मांगेला एक मोठा फलंदाज स्ट्राईक मात्र त्यांच्याकडे रोटेट केलेले आहे. आता मात्र पाहायचं आहे यज्ञेश यावेळेस मात्र फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तर दंदन करत जातोय मात्र शेवटच्या मुमेला स्टॉप केला गेला. यास व्हेरी गुड फिल्डिंग पाहायला मिळेल. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावीने धावसंख्या आपण पाहतो 13 या धावसंख्येवर. अप्रतिम फिल्डिंगचं प्रात्यक्षिक होते सातपटे संघाकडून. व्हेरी गुड डाव. यावेळेस 2 धावा मात्र रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी कुठेतरी धावा कमवत आहेत तर अशा प्रकारे मात्र फील्ड करावी लागेल. तर यावेळेस पुढील चेंडू रमेश मांगेला यावेळेस मात्र चेंडूला थर्ड मॅन रिझन मध्ये रिकावून लावलेला पाहायचा आहे. चेंडू मात्र गेला बाउंड्री लाईन च्या बाहेर. 4 धावा येताना पंच दर्शवतात. खराब चेंडूचे संकेत आणि 1+ म्हणजे 5 धावा. एक चौकार आणि वाईटच्या माध्यमातून 1 धाव. तर 5 धावा मात्र या ठिकाणी लागल्या गेल्या. धावसंख्यावरून पाहिली तर 18 या धावसंख्येवर. फक्त आपण पाहतो 4 धावा दूर एनसीसी नारंगी संघ जिंकण्यासाठी अप्रतिम फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. यावेळेस मात्र उजेशच्या बाद होते पंचाने. यावेळेस कुठला इशारा नाही कारण व्हेरी गुड बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. गुड कमबॅक करतो गोलंदाज मात्र यावेळेस कुठेतरी फलंदाज मोठा आहे परंतु यावेळेस मात्र चेंडू पाहायला गेला तर निर्धाव चेंडूची सांगता होताना. तर यावेळेस पुढचा चेंडू टाकला जाईल. यज्ञेशचा गोलंदाज आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. षटक क्रमांक 2 यावेळेस मात्र चेंडू डेट चेंडू घोषित केला जाईल. ओव्हर लोडला लागलेला आहे ना सर? नाही लागला का? ओके. तर चौकारच्या दिशेने मात्र एनसीसी नारंगी संघ यावेळेस या सामन्यामध्ये विन झालेला आहे. तर दोन्ही संघाचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन. चला चालू सामना लगेच चिंचणी आणि पवन सुतनवली दोन्ही संघाचे संघ नायकांनी टॉस झालेला आहे. व्हेरी गुड बॅटिंग पाहिले रमेश मांगेला मॅन फ्रॉम नारंगी. गुड बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली मात्र अप्रतिम फलंदाजी मात्र केली. तर 4 चेंडूमध्ये 9 धावा ज्यांच्या नावावर कोरल्या गेल्या तोच रमेश मांगेला आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. तर आज मात्र दिग्गज मोठे खेळाडू पाहायला मिळतील. आता मात्र आपण पाहतो चला 2 सबस्टिट्यूट द्यायचे.
तर चला क्षेत्रशी लावून घ्यायचं लगेच. चला यानंतर सामना होईल मोफर्स 11 वसई फाटा तसेच धाकटी दानू दोन संघाचे संघनायक या ठिकाणी येतील. चला फलंदाज पाठवायचे आहेत त्या ठिकाणी 2 सबस्टिट्यूट पाठवायचे आहेत. चला काल्पेश सर 2 प्लेयर्स त्यांना द्यायचे आहेत. सर 2 प्लेयर द्यायचे आहेत सबस्टिट्यूट. सचिन दादा चला 2 प्लेयर त्यांना द्यायचे सबस्टिट्यूट म्हणून. तर थोडंसं बदलाव या ठिकाणी केलेला आहे. सावे मोटर्स आणि अच्युत दांडी कुठले एंग अच्युत दांडी. चला गौतम मकर कंपनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मोठा फलंदाज ज्यांनी कित्येक मैदान